खूप दिवसांनी भरलेलं जर मटकं असेल, त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी टाकायचं असेल, तर पहिल्यांदा त्या पाणी काढावं लागेल की नाही, तेव्हा कुठे आपण स्वच्छ पाणी टाकू शकतो त्याच्यामध्ये. तसंच आपल्या आयुष्याचं सुद्धा आहे. जर आपल्याला स्वतःचं अस्तित्व, नवीन अस्तित्व बनवायचं असेल, तर पहिल्यांदा आपल्याला काही वाईट गोष्टींना बाहेर काढावं लागेल. जसे की आपण कुठल्याही प्रोफेशनमध्ये गेलो, कधी कधी आपण त्यामध्ये एकटं पडतो, की कारण की आपल्या जवळची माणसं तुटली जातात आणि ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. का तर आपण स्वतःला ओळखता आलं पाहिजे स्वतः. आणि कधी कधी आपण एकटा पडतो आणि कधी कधी काही जण त्याच्यामधनं खूप चांगले ग्रो करून निघून बाहेर पडतात, काही काही जण त्याच्यामध्ये अडकून राहतात. जसे की अंधार आपल्या आयुष्यामध्ये साठला जातो, जसं म्हटलं जातं. जसे की एखादं बी असेल की नाही, आपण जेव्हा जमिनीमध्ये पुरतो कुठल्याही फळाचं कुठलंही बी असेल, तर त्याला सुद्धा अंधारामध्येच राहावं लागतं की नाही, तो अंधारामध्येच खरा ग्रो होतो. कारण की खाली जमिनीच्या आतमध्ये काही उजेड नाहीये, प्रकाश नाहीये. प्रकाश तेव्हा येतो जेव्हा तो बाहेर निघतो. तसंच आपल्या आयुष्याचं सुद्धा आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असा अंधार आला असेल, तर प्रकाश नक्की येईल. फक्त पेशन्स ठेवून